जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला। या दहशतवादी हल्ल्याचा सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली। सांगलीतील स्टेशन चौक येथील राजाराम बापू पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले। शिवसेनेचे शहर प्रमुख महेंद्र चडाळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अखंड देशामधून अनेक नागरिक जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते। यावेळी त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। यात अनेकांचा जीव गेला। लष्कर-ए-तैयबा या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। याच्या मागे पाकिस्तानचा हात आहे। यामध्ये असलेल्या सर्व जबाबदार लोकांवर जशास तसे उत्तर देऊन कारवाई करावी। या आसुरी वृत्तीचा आम्ही निषेध करतो। पाकिस्तानने अशा कारवाया थांबवल्या नाहीत तर संपूर्ण जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव नेस्तनाबूत करू असे इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शिवसेना महिला संघटक सुनीता मोरे, रुक्मिणीताई आंबिगिरे, मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग, शहर प्रमुख संदीप ताटे आदीसह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अखंड देशामधून अनेक नागरिक गेले होते। त्यांच्यावर अचानकपणे जो भ्याड हल्ला करून काही लोकांना त्या ठिकाणी मृत्यू आला। खऱ्या अर्थानं या वृत्तीचा, या आसुरी वृत्तीचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो। खऱ्या अर्थानं कलम 370 हटवल्यानंतर एक संघटन जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतंय आणि त्या संघटनाला मदत करणारं लष्कर-ए-तोयबा हे संघटन आहे। खऱ्या अर्थानं या सगळ्या यंत्रणेच्या मागं पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानानं प्रत्येक वेळी आमच्या देशावर अशा भ्याड हल्ल्या घडवून आणण्यामागं प्रयत्न केलेला आहे आणि आता ते नाकारतायत। परंतु खऱ्या अर्थानं इंटेलिजन्स ब्युरोनं ही संपूर्ण माहिती काढलेली आणि त्या अनुषंगानं आमच्या देशाच्या पंतप्रधानावर आणि इथं असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आमचा पूर्णतः विश्वास आहे। खऱ्या अर्थानं यामध्ये असलेल्या सर्व जबाबदार लोकांवर या ठिकाणी जशास तसं उत्तर देण्याची कारवाई हा आमचा भारत सरकार करेल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळेल। या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या आसुरी वृत्तीचा विरोध आम्ही या ठिकाणी केलेला आहे। खऱ्या अर्थानं पाकिस्ताननं जर अशा कारवाया संपवल्या नाही तर अखंड जगाच्या नकाशातून पाकिस्तान हे नामनेश करून पूर्णतः पाकिस्तान मुक्त हे देश, हे जग केलं जाईल एवढी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं ग्वाही देतो। जय हिंद, जय